ठीक आहे, आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन चॅप्टरला आपण बघूया आज. ठीक आहे. फॉर्म्युलेजने सुरुवात करू त्याच्या. ओके, लक्ष द्या जरा. स्क्रीन शेअर झाली आहे ना? स्क्रीन दिसते आहे? येस सर. ओके. बघा, फॉर्म्युलेने आपण सुरुवात करूया. ठीक आहे. जनरल फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे की मॅग्नेटिक फ्लक्स इज इक्वल टू फाय इंटू बी ए कॉस फाय इज इक्वल टू बी ए कॉस थिटा, बरोबर. त्याच्यानंतरचा फॉर्म्युला ओके, नेक्स्ट फॉर्म्युला काय बघा. मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस ईएमएफ इज इक्वल टू डी फाय अपॉन डी टी फॉर वन टर्न अँड इज इक्वल टू एन इन टू डी फाय अपॉन डी टी फॉर सेकंड टर्न. हे पण तुम्हाला माहिती आहे की रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स इज इक्वल टू इंड्यूस ईएमएफ. त्याच्यानंतर ट्रान्सलेशन मोशन जर असेल एखाद्या रॉडचं, तर एखाद्या मॅग्नेटिक फील्डमध्ये एखाद्या रॉडचा मूव्ह होत असेल व्ही एवढ्या वेलॉसिटीने आणि त्या रॉडची लेंथ एल असेल, तर इंड्यूस ईएमएफचा फॉर्म्युला इज इक्वल टू बी एल व्ही. ठीक आहे. तेच जर तो रॉड रोटेट होत असेल, ट्रान्सलेशन मोशन असेल, हा फॉर्म्युला आहे. आणि तेच जर तो रॉड रोटेट होत असेल, तर हा फॉर्म्युला आहे बी एल स्क्वेअर पाय एल स्क्वेअर किंवा बी एल स्क्वेअर ओमेगा. where omega is the angular velocity, L is the length of the rod, B is the magnetic field in which that rod is rotated. अदरवाइज दूसरा फॉर्म्युला आहे बी एल व्ही साइन थीटा. ठीक आहे. ॲज पर रिक्वायरमेंट आपण तो यूज करू शकतो. नेक्स्ट फॉर्म्युला आहे बघा, पीक ई एम एफ इंड्यूस इन अ मॅग्नेट कॉइल सिस्टीम. तर हा फॉर्म्युला इन जनरल आहे E इज इक्वल टू डी फाय अपॉन डी टी मॅक्स इज ऑल्सो इक्वल टू टू पाय थिटा झिरो अपॉन टी. तर ह्याच्यामध्ये मॅग्नेट कॉइल सिस्टीम नावाचा एक एक्सपेरिमेंट आहे ह्या चॅप्टरमध्ये. डायग्रामने जर तुम्हाला दाखवलं तर तुम्हाला आठवायला पाहिजे बघा, की असं एक सी शेपमध्ये म्हणजे सेमी सर्क्युलरमध्ये एक फ्रेम असते, ॲल्युमिनियम फ्रेम असते. ठीक आहे. आणि इथे मॅग्नेट लावलेला असतो, बरोबर. आणि इथे कॉईल असते. तर कॉईल जेव्हा ते ही फ्रेम फिरते, अशी रोटेट होते, तेव्हा तो मॅग्नेट आतून बाहेर त्याच्यामध्ये कॉईलमधनं फ्लो होतो. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा त्याची मुवमेंट होते मॅग्नेटची इनसाइड द कॉईल, तेव्हा तेव्हा मॅग्नेटिक फ्लक्स इंड्यूस होतो आणि मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होतो आणि ईएमएफ जनरेट होतो. आणि मॅक्झिमम ईएमएफ किती जनरेट होणार आहे, त्याचा फॉर्म्युला आहे टू पाय थिटा झिरो अपॉन टी. थिटा झिरो इज द मॅक्झिमम डिफ्लेक्शन. म्हणजे हे जे काही समजा हा रेफरन्स लाईन आहे, तर इथून हा थिटा झिरो आहे. हा जो अँगल आहे रेफरन्स लाईन आणि मॅग्नेटचा अँगल, तो थिटा झिरो आहे. टी इज अ पिरियॉडिक टाइम. ठीक आहे. मॅक्झिमम ईएमएफ एवढा इंड्यूस होणार त्याच्यामध्ये. हा जनरल फॉर्म्युला आहे, पण एवढा युजफुल असं जास्त त्याच्यावर येईल असं काय नाहीये.
म्हणजेच तुम्हाला माहिती असायला पाहिजे म्हणून. पुढे रेट ऑफ मेकॅनिकल वर्क डन इन पुलिंग अ लूप थ्रू अ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे एखादा कोणताही लूप जर आपल्याला पुल करायचा असेल इनसाइड द मॅग्नेटिक फील्ड. एक्झाम्पल समजा मॅग्नेटिक फील्ड आहे सगळीकडे आणि त्याच्यामध्ये आपण एक फ्रेम ठेवली आहे मेटलची. ओके. आणि त्या मेटलच्या फ्रेमला आपल्याला इथे खेचायचं आहे. मेटलची फ्रेम असल्यामुळे आणि ही मुवमेंट झाल्यामुळे मॅग्नेटिक फ्लक्स या मेटल फ्रेम मधला चेंज होणार आणि त्याच्यामुळे ईएमएफ जनरेट होणार. पण ह्या प्रोसेसमध्ये ज्या प्रोसेसमध्ये जी पॉवर खर्च होते म्हणजे ह्या फ्रेमला इथे खेचताना जे काही पॉवर युटिलाइज होते त्याचा फॉर्म्युला आहे P = B² L² V/R. बी म्हणजे ही मॅग्नेटिक फील्ड, एल म्हणजे ही लेंथ ज्या रॉडला आपण खेचतोय ती, व्ही म्हणजे ज्या वेलॉसिटीने आपण खेचतोय ती, आर म्हणजे ह्या कॉइलचं रेजिस्टन्स, ह्या मॅग्नेटिक वायरचं रेजिस्टन्स. ठीक आहे. पुढे त्याच्यानंतर जेव्हा आपण इंड्यूस ईएमएफ इन रोटेटिंग कॉईल बघितलं म्हणजे कॉईल जेव्हा रोटेट होते, असं समजा मी एखादी कॉईल ड्रॉ केली अशी आणि ते मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं हॉर्सशू मॅग्नेटमध्ये नॉर्थ आणि साऊथ, तेव्हा ही कॉईल जेव्हा रोटेट होणार अशी तेव्हा त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होणार आणि त्याच्यामुळे ईएमएफ जनरेट होणार. त्याचा जनरल फॉर्म्युला आहे 2πf sin omega t, where omega is the angular frequency of this rotation of the coil, n is the number of turns of the coil, a is the area of cross section of this coil, b is a magnetic field, ही जी काय मॅग्नेटिक फील्ड, f is the frequency of rotation. ठीक आहे. मग हे ईएमएफचा फॉर्म्युला आहे आणि याच फॉर्म्युलाला आपण नंतर कसं लिहितो, E = E0 sin omega t, where E0 चा फॉर्म्युला काय येतो मग, it is equal to B⍵NA. हे सगळं E0 मध्ये आलं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे पीक व्हॅल्यू किंवा मॅक्झिमम व्हॅल्यू मागाशी सांगितली ती E0 = NAB⍵ किंवा 2πfBn⍵. तिकडे कॅपिटल एन घेतला होता, इथे स्मॉल एन आहे, बाकी काय फरक नाहीये. एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स. ओके. पुढे इंड्यूस करंट फॉर्म्युला नेहमी लक्षात ठेवा, I = I0 sin omega t. आणि इन टर्म्स ऑफ E0 एसी सर्किटमध्ये पण हा फॉर्म्युला आपण बघतो ना, की I0 = E0/R. इन्स्टंटेनियस ईएमएफचा फॉर्म्युला आता सांगितल्याप्रमाणे E = E0 sin omega t. मॅग्नेटिक फ्लक्स ड्यू टू सेल्फ इंडक्टन्स Φ = Li, हा महत्वाचा फॉर्म्युला आहे. Φ = Li. त्याला जर ईएमएफ मध्ये कन्वर्ट केलं तर E = L त्यामुळे एलचा अजून एक फॉर्म्युला तयार होतो. एल कॅन बी ऑल्सो रिटन ॲज E/di/dt. तुम्हाला माहिती असेल एलचा अजून एक फॉर्म्युला काय आहे, L = E/mod of dφ/dt. हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असेल. माहिती आहे ना हा फॉर्म्युला, di/dt. ते फाय नाही, di/dt. हाँ ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा फॉर्म्युला आहे, मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट लेंथ ऑफ अ सोलेनॉइड साठी आहे μ0n²a. तर ए म्हणजे काय, πr², कारण आपण सोलेनॉइडचा जे क्रॉस सेक्शन एरिया घेतो असा, तो हा सर्कलच आहे ना, त्याचा एरिया काय असतो πr². ठीक आहे. आरच्या टर्म मध्ये असेल तर πr², जर डायमीटरच्या टर्म मध्ये असेल तर येणार D²/4, कारण 2चा स्क्वेअर परत 4 होतो म्हणून, बिकॉज R = D/2, मग 2चा स्क्वेअर झाल्यामुळे 4 येणार होते. ठीक आहे. आणि जेव्हा इंडक्टर कॉईल सिरीज मध्ये लावतात तेव्हा टोटल इंडक्टन्स हे सिम्पल ऍड होतं आणि पॅरल मध्ये लावतात तेव्हा ते रेसिप्रोकलचं ऍडिशन होतं, सिमिलर टू द रेजिस्टन्स. रेजिस्टन्स प्रमाणे चालतं, L1 + L2 + Ln. ठीक आहे. पुढे
नेक्स्ट फॉर्म्युला बघूया आपण. पॅरल असतील एल इंडक्टन्स एवढ्या एन कॉइल्स पॅरल असतील तर रेसिप्रोकल ऑफ इक्विव्हॅलंट इंडक्टन्स इज इक्वल टू ऍडिशन ऑफ रेसिप्रोकल ऑफ ऑल द इंडिव्हिज्युअल इंडक्टन्स. ठीक आहे. पुढे एनर्जी डेन्सिटी इनसाइड द सोलेनॉइड किंवा मॅग्नेटिक फील्ड. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. म्यू बी इज इक्वल टू, काय लागतं फॉर्म्युला बघा, यू बी आहे त्या, म्यू बी नाही, यू बी स्मॉल यू आहे. यू बी इज इक्वल टू बी स्क्वेअर अपॉन 2 म्यू 0. याचा अर्थ होतो मॅग्नेटिक फील्ड पॉइंट, सॉरी मॅग्नेटिक फील्ड नाही, एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. नॉर्मली एनर्जी सांग दाखवतात यू ने, डिवाइड बाय बी केलं तर ते होणार आहे स्मॉल यू बी, एनर्जी डेन्सिटी. ठीक आहे. मॅग्नेटिक फ्लक्स ड्यू टू द म्युच्युअल, आता हे जे तीन चार फॉर्म्युला आता आपण बघितले ना, एक एलचा फॉर्म्युला बघितला, नंतर एल अपॉन एल स्मॉल एलचा बघितला, त्यानंतर 1/L चा बघितला, एल सिरीजचा बघितला आणि हा बघितला. हे सगळे शक्यतो म्युच्युअल सेल्फ इंडक्टन्ससाठी रिलेटेड आहेत. नंतर काही फॉर्म्युले आहेत ते म्युच्युअल इंडक्टन्स. म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे जेव्हा दोन कॉईल असतात, एक असते सेकंडरी, एक असते प्रायमरी. सो फ्लक्स इंड्यूस इन द सेकंडरी कॉईल इज इक्वल टू म्युच्युअल इंडक्टन्स इंटू करंट फ्लोईंग टू द प्रायमरी कॉईल. जर आपण फॉर्मॅट पुढे एक्सचेंज केला तर आपल्याला एमचा फॉर्म्युला मिळतो ई अपॉन डी आय अपॉन डी टी, दॅट इज EMF इंड्यूस इन अ सेकंडरी कॉईल इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ करंट इन अ प्रायमरी कॉईल. हे तुम्हाला बऱ्याच वेळेला माहिती असतंच की ह्याच्यामध्ये काय परत रिवाईज करायची तशी गरज नाहीये, हे जनरली आपण बघितलं. त्यानंतर आहे कोइफिशियंट ऑफ कपलिंग, एक कन्सेप्ट आहे, ती पण इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. कोइफिशियंट ऑफ कपलिंग मध्ये बघा पुढे असेलच ते, बघा दिलं, कोएफिशियंट ऑफ कपलिंग के इज इक्वल टू एम अपॉन रूट ऑफ L1 अपॉन L2. म्हणजे जर दोन कॉईल असतील, एक इथे कॉईल आहे समजा आणि एक इथे कॉईल आहे, ओके, मध्ये इन्सुलेटर आहे, हे प्रायमरी कॉईल आणि सेकंडरी कॉईल. तर प्रायमरी कॉईलचा स्वतःचा सेल्फ इंडक्टन्स L1 आहे, सेकंडरी कॉईलचा स्वतःचा सेल्फ इंडक्टन्स L2 आहे, आणि ह्या दोघांचं म्युच्युअल इंडक्टन्स M आहे. मग M L1 L2 ह्यांना रिलेट करणारा फॉर्म्युला म्हणजे कोएफिशियंट ऑफ कपलिंग. कळलं. आणि त्याचा फॉर्म्युला के इज इक्वल टू एम अपॉन रूट ऑफ L1 L2. हे पण तुम्हाला सध्या माहिती असेल 12वीच्या एक्झाम थिअरी पार्टवरून. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे बघा, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लाईन दॅट इज कॅपिटल एन अपॉन स्मॉल एल. हा काही इम्पॉर्टंट असा फॉर्म्युला नाही आहे, इन जनरल आपल्याला माहिती असतं. त्याच्यानंतर आहे ट्रान्सफॉर्मर. हे पण फॉर्म्युला आपण बऱ्याचदा बघितलेले आहेत. PS इज इक्वल टू मायनस NS अपॉन D5 अपॉन DT, EP इज इक्वल टू मायनस NP D5 अपॉन DT, that is EMF in secondary, EMF in primary, rate of change of flux, rate of change of flux, number of turns in secondary, number of turns in primary. रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्सला एस आणि पी नाही लिहिलंय, हे जे काय फाय लिहिलं ना त्यांनी इथे, हा फाय नंबर ऑफ टर्न्स पर लेंथ आहे. मग ते सेकंडरी असून ते प्रायमरी असू दे, ह्याची व्हॅल्यू प्रत्येक टर्नसाठी सेम आहे. आणि त्याला टोटल नंबर ऑफ टर्न्सने मल्टिप्लाय केल्यावर मग ES मिळतात. त्यामुळे इथे फाय एस किंवा फाय पी येणार नाही. ठीक आहे. पुढे टर्न्स रेशिओ NS अपॉन NP, लक्षात द्यायला टर्न्स रेशिओ म्हणतात. इफिशियन्सी इज आउटपुट पॉवर अपॉन इनपुट पॉवर विच इज इक्वल टू, पॉवरचा फॉर्म्युला आहे EMF इंटू करंट सेकंडरीमध्ये, इनपुटमध्ये प्रायमरी आहे म्हणून EMF इंटू करंट इन प्रायमरी, आणि इफिशियन्सी नेहमी लेस दॅन 1 असते. ट्रान्सफॉर्मर रेशिओ किंवा ट्रान्सफॉर्मर फॉर्म्युला आहे ES अपॉन EP इज इक्वल टू NS अपॉन NP इज इक्वल टू IP अपॉन IS. म्हणजे करंट हा इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ टर्न्स आणि EMF आहे. ठीक आहे. स्टेप साठी याची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 असते आणि स्टेप डाऊनसाठी याची व्हॅल्यू लेस दॅन 1 असते. हे आपण थिअरीमध्ये बऱ्याच वेळेला एक्झामच्या रिव्हिजनमध्ये शिकलेलो आहे. ठीक आहे. आपण आता MCQ स्टार्ट करूया.
बरं पुढे पहिला MCQ बघूया. हेलिकॉप्टर रायझेस व्हर्टिकली विथ द स्पीड ऑफ 100 मीटर पर सेकंड. म्हणजे तुम्हाला काय दिलंय, स्पीड दिलाय बघा, व्ही दिलेला आहे, व्ही 100 मीटर पर सेकंड. त्यानंतर इफ हेलिकॉप्टर हॅज अ लेंथ ऑफ 10 मीटर, म्हणजे तुम्हाला इथे एल दिलाय 10 मीटर. पुढे इट इज मुव्हिंग इन अ हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ अर्थ मॅग्नेटिक फील्ड ऑफ 5 × 10⁻³ टेस्ला. म्हणजे बी दिलाय 5 × 10⁻³ टेस्ला. आता ह्या टाईपचं सम आपण बोर्ड एक्झाम मध्ये सोडवलं असणार प्रॅक्टिसमध्ये. इज इक्वल टू BLV. एअरक्राफ्ट असू दे, हेलिकॉप्टर असू दे, जेव्हा ते उडतं ना, तेव्हा ते त्यांचे जे काही आपण बोलतो ना, त्यांचे जे काही विंग्स आहेत ते मेटलचं असतात. मेटल म्हणजे एक प्रकारे ते कंडक्टर झाला. मग त्याच्यामध्ये 100 मीटर पर सेकंड एवढा स्पीड आहे, त्याची लेंथ 10 आहे, आणि मॅग्नेटिक फील्ड काही नसलं तरी अर्थची मॅग्नेटिक फील्ड प्रेझेंट आहे. मग अर्थच्या मॅग्नेटिक फील्डमध्ये जो फ्लो होतो ना विमान, त्यामुळे EMF जनरेट होतं. EMF किती जनरेट होणार, BLV. म्हणजे त्या EMF, त्या विमानाच्या दोन टोकामध्ये पण EMF जनरेट होतं, ते किती आहे, BLV. फॉर्म्युला इथे येणार बघा. देन इंड्यूस EMF बिटवीन द टिप ऑफ नोज अँड टेल ऑफ द हेलिकॉप्टर. बरोबर आहे ना, म्हणजे टिप ऑफ नोज अँड हेलिकॉप्टर टेल. म्हणजे समजा हेलिकॉप्टर आहे, एरोप्लेन घ्या किंवा हेलिकॉप्टर घ्या. आता समजा असं हेलिकॉप्टर असेल, ठीक आहे, हा पॉईंट आणि हा एंड पॉईंट, हे डिस्टन्स L आहे, ठीक आहे. त्याचं मुवमेंटचा स्पीड V आहे, आणि हा कशामध्ये फिरतोय, अर्थच्या मॅग्नेटिक फील्डमध्ये. ते पूर्ण बॉडी मेटॅलिक असते, त्यामुळे हे कंडक्टर झाला. बरोबर. त्याच्यामध्ये इंड्युसिंगचा फॉर्म्युला आहे, काय येणार, बी ची व्हॅल्यू आहे 5, त्यानंतर एल ची व्हॅल्यू आहे 10, आणि व्ही ची व्हॅल्यू आहे 100. आता 0 आणि डबल 0 ऍडजस्ट झाले, -3 + 3 कॅन्सल, म्हणजे राहिलं फक्त 5 व्होल्ट. ठीक आहे. जर काय येणार मग 5 व्होल्ट येणार. कळालंय का? Yes, sir. पुढे पुढे. एक मिनिट हा, दुसरा सम तुम्ही वाचा, एकच मिनिटात मी भेटून देतो. काय लिहिलंय बघा, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्म अ सप्लाय लाईन ऑफ 220 V इंटू 220 V. म्हणजे तुमचा हा इनपुट व्होल्टेज आहे 2200, आणि आउटपुट व्होल्टेज आहे 220 V. द प्रायमरी कॉइल हॅज अ 5000 टन्स, म्हणजे NP. द एफिशियन्सी अँड पॉवर ट्रान्समिटेड बाय द ट्रान्सफॉर्मर आर 90% अँड 8 kW रिस्पेक्टिव्हली. देन द पॉवर सप्लाइड इज पाहिजे. ठीक आहे, बघूया आपण. बघा, ES/EP इज इक्वल टू NS/NP. बरोबर. त्याच्यानंतर आउटपुट पॉवर अपॉन इनपुट पॉवर इज इक्वल टू एफिशियन्सी. ठीक आहे. आता आपल्याला पॉवर सप्लाइड म्हणजे इनपुट पॉवर पाहिजे. ठीक आहे. इथे 90% म्हणजे 90/100 घेतला मी. बरोबर. आउटपुट पॉवरचा फॉर्म्युला काय आहे, ES × IS. इनपुट पॉवरचा फॉर्म्युला काय आहे, EP × IP. बरोबर. आता त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला ES आणि EP ची व्हॅल्यू दिली आहे ना. ES ची व्हॅल्यू आहे 220, EP ची व्हॅल्यू आहे 200. बरोबर ना. ES ची व्हॅल्यू जर 220 आहे, EP ची व्हॅल्यू आहे 2200. बरोबर. त्याच्यानंतर प्रायमरी कॉईल हॅज अ 5000 टन्स. प्रायमरी कॉईलची व्हॅल्यू दिली आहे 5000.
एन एस इथे किती दिलंय 220 अपॉन 2200. हे 00 कॅन्सल, हा एक गेला, इथे एक राहिला खाली, हे 22 कॅन्सल. बरोबर, म्हणजे किती आलं 0.1 आलं. बरोबर ना. हे पूर्ण गेलं 1/10 म्हणजे 0.1. एन एस याला 5000 मल्टिप्लाय केला आपण, त्यातला 0.1 ऍडजस्ट झाला, 1 0 गेला, म्हणजे 500 टन्स आले. एन एस किती आला, 500 टन्स आला. बरोबर. आपला क्वेश्चन काय आहे ते बघूया. क्वेश्चन काय सांगतो आपल्याला, की पॉवर सप्लायड किती आहे. बरं, एफिशियन्सी 90% आहे आणि पॉवर ट्रान्समिटेड इज 8 किलोवॅट आहे. ठीक आहे, म्हणजे ह्याची व्हॅल्यू जी आहे ना सेकंडरीची, ही 8 किलोवॅट दिली आहे त्यांनी, 8 किलोवॅट दिलेली आहे. आपल्याला ही व्हॅल्यू विचारली आहे. बरोबर ना. म्हणजे फॉर्म्युला काय येईल, ई पी आय पी इज इक्वल टू 8 किलोवॅट अपॉन 90 × 100. माझ्या मते हे इनफ आहे. म्हणजे सेकंडरी कॉईल काढायची पण तशी गरज नाही आहे, तरी आपण बघूया. 8 किलोवॅट म्हणजे 8 × 10⁻³ पकडा. इथे हा 100 आला आणि इथे हा 90 आला. बरोबर, त्यामुळे इथे हे 0 हा 0 गेला. बघूया, आपण ट्राय करतोय फक्त, काय अजून आपल्याला कन्फर्म नाही माहित नाहीये. 8 × 10 म्हणजे 80. 80/9 × 10⁻³. बरोबर. 9 8 = 72. 8 राहिले, पुन्हा 8 असायला पाहिजे. बघूया आपण, एक्सपेक्टेड आन्सर आहे 8.8 किलोवॅट. लेट्स, ह्याच्यामध्ये बघा आन्सर दिलंय 8. आता बघा ह्याच्यामध्ये काय होत आहे, की 9.8 नाही, तर आपण जर काढायला गेलं तर इथे थोडं पॉवरचा इश्यू होऊ शकतो. बरोबर, तर 90% एफिशियन्सी आपण घेतली. ओके, 90/100 म्हणजे 0 0 गेला. बरोबर, 0 0 गेल्यामुळे 220 हे पण बरोबर आहे. एक मिनिट, अशी ह्याची TPIP गेला तिकडे, ESIS विचारलाय. 8 किलोवॅट 80/9 जर केलं, 9 8 = 72. बरोबर, 8.8 किलोवॅटच्या जवळ जाणार आन्सर पाहिजे, पण त्या ऑप्शन मध्ये असं कुठे नाहीये 8.8 किलोवॅटच्या जवळ जाणार आन्सर, ते दिसत नाहीये. एट, ऑप्शन बी है ना. फक्त इथे व्होल्टेज दिलाय ना, तर प्रिंटिंग मिस्टेकमुळे डब्ल्यू असू शकतो, बी असू शकतो हा. तर हे ऑलमोस्ट करेक्ट आन्सर आहे. कळालं. मग इथे जे मी तुम्हाला सोडून दाखवलं ना, ते त्याची गरज नाही तशी. त्यामुळे आता ही गोष्ट तर माझ्याकडनं एक थोडंसं एक्स्ट्रा शिकवलं गेलं, पण तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे की नेहमी काय विचारलंय त्यावर फोकस करा. किती तुम्हाला एक्स्ट्रा माहिती असली तरी काय विचारले त्यावर फोकस करा. अदरवाईज तुम्ही आत्ता झालं माझ्याकडनं तसं डायव्हर्ट होऊ शकतो. तर ह्याची काहीच गरज नव्हती. ह्याच्यावरून आपण डायरेक्टली 8.8 म्हणजे किती होणार, ते 8.888 राहील ना रिकरिंग. इथे 8.89 होणार तो. आणि किलो बॅट आहे कारण हा 10⁻³ फॅक्टर ठेवलाय ना आपण. कळालंय का. कळालं हो सर्वांना. सर. पुढे ते सोल्युशन पूर्ण दाखवा ना, 1 मिनिट. हा तुझा हे तर काय येणारच नाही. हे इथून महत्वाचं आहे, हा पार्ट इम्पॉर्टंट आहे. हा पार्ट, हे जस्ट मी ट्राय करत होतो. आपल्याला मेन सप्लाइड म्हणजे प्रायमरीची पॉवर लक्षात घ्या, ती पाहिजे. आणि सेकंडरी ट्रान्समिटेड पॉवर दिलेली 8 किलोवॅट. मग आपल्याला एफिशियन्सी व्हॅल्यू 90/100 आहे, ती मी 100/90 घेतली आहे इथे, उलटा केला आणि पुढे सॉल्व्ह केलं. कळालं. हाँ सर. जाऊया पुढे. हो.
काय दिलं बघा. अ ट्रान्सफॉर्मर used to light 100 watt and 110 watt volt. Yeah, a transformer is used to light 100 watt and 110 volt lamp from 220 volt. म्हणजे तुमचं इनपुट आहे 220 volt आणि जो बल्ब आहे त्याची व्होल्टेज रिक्वायरमेंट 110 म्हणजे आउटपुट व्होल्टेज. आणि पॉवर आउटपुट किती 100 वॉट. इफ द मेन करंट इज 0.5 एम्पियर म्हणजे इनपुट करंट. मेन म्हणजे काय इनपुट करंट इज 0.5 एम्पियर. द एफिशियन्सी ऑफ द ट्रान्सफॉर्मर इज अप्रॉक्सिमेटली हाऊ मच. ठीक आहे, दिलेल्या व्हॅल्यू आपण लिहून घेऊया. एफिशियन्सी म्हणून आपण ती मिस्टेक नाही करणार. आपल्याला काय पाहिजे ते लिहून घेतो मी. ESIS अपॉन EPIP हे आपल्याला पाहिजे. ह्याच्यामध्ये काय काय दिलंय ते आपण बघू. बघा, जेव्हा एखादा वस्तू असते ना, आता रेजिस्टन्स आहे, हा बल्ब आहे समजा. हा, त्या बल्बचे जे काय 110 वोल्ट आहे ना, त्याचा अर्थ याला आपण इथून कनेक्शन देतोय. म्हणजे हा समजा ट्रान्सफॉर्मर आहे इथे आणि तुमचा हा AC सिग्नल आहे. तर इथून याला करंट देतोय म्हणजे हा ह्याचा व्होल्टेज आहे इनपुट व्होल्टेज आणि ह्याचं जे व्होल्टेज आहे ते आउटपुट व्होल्टेज. म्हणजे ह्याला जरी इक्वल एवढं वोल्ट रिक्वायर्ड आहे तर म्हणजे ते आउटपुट व्होल्टेज आहे. म्हणजे सेकंडरी व्होल्टेज तुमचा 110 आहे. त्याच्यानंतर करंट, मेन करंट म्हणजे तुमचा हा प्रायमरी करंट. मेन करंट म्हणजे प्रायमरी करंट किती आहे. प्रायमरी करंट किती आहे 0.5 एम्पियर आहे. ठीक आहे. 220 वोल्ट तुमचं इनपुट व्होल्टेज आहे. 220 वोल्ट इनपुट व्होल्टेज आहे आणि 100 वॉटेज आउटपुट पॉवर आहे. त्यामुळे इथे याची गरज नाही आहे. टोटल 100 दिलेलं आहे तुम्हाला. कळलं का. जरी सेपरेटली दिला तरी टोटल आउट पॉवर दिली ना, बल्बची पॉवर म्हणजेच आउटपुट पॉवर लक्षात घ्या. असं बल्बचा व्होल्टेज म्हणजे आउटपुट व्होल्टेज, बल्बची पॉवर म्हणजे आउटपुट पॉवर. ठीक आहे. हा झिरो गेला. 0.5 ने आपण डिवाइड करतो म्हणजे 2 ने मल्टिप्लाय करतो लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे आलं ते 20/22 आणि इंटू 100 ठेवायचं आपल्याला, कारण एफिशियन्सीचा फॉर्म्युला तोच आहे. आउटपुट पॉवर आपण इनपुट पॉवर इंटू 100. ओके. बरं, पुढे मग आता काय करणार बघा. 22 ने जर आपण डिवाइड केलं तर हा 2 1 जा 2, 2 1 जा इथे 11 येईल. बरोबर ना. 1/11 आलं म्हणजे तुमचं 100/11 आलं. म्हणजे किती येणार ते 100 9 जा 99. बरोबर ना. हे राहिला एक. 11 9 जा 99 मग राहिला एक. मग 10 आले. पुन्हा 0 आले. 100 झाले. 9090 अंदाजे येत आहे. आन्सर असायला पाहिजे. बघूया आन्सर. म्हणजे अप्रॉक्सिमेटली 90%. कळालंय का. बघा, समजतंय का. हो सर. नेक्स्ट सम बघूया आता आपण. when current of 2 ampere pass through a coil of 100 tons, flux associated with it is 5 into 10 raised to -5 वेबर. सिंपल सिंपल समज बघा. करंट किती आहे 2 एम्पियर आहे म्हणजे किती येणार ते आय ची व्हॅल्यू आली 2 एम्पियर. बरोबर. आय ची व्हॅल्यू आली 2 एम्पियर. त्यानंतर कॉईल आहे त्याचे नंबर ऑफ टर्न्स आहे 100. फ्लक्स असोसिएटेड विथ इट म्हणजे फायची व्हॅल्यू दिली आहे त्यांनी 5 इंटू 10⁻⁻5 वेबर. विचारलंय काय आपल्याला सेल्फ इंडक्टन्स एल विचारलंय.
त्यांचा फॉर्म्युला माहिती आहे ना मला. त्यांचा फॉर्म्युला काय असतो? इट इज फाय अपॉन आय, किंवा नंबर ऑफ टन्स इंटू फाय अपॉन आय. बरोबर आहे ना? कारण फाय इज इक्वल टू एल आय हा फॉर्म्युला आहे. सो एल इज इक्वल टू फाय अपॉन आय. नंबर ऑफ टर्न्स दिले असेल तर एवढं एका टन मधलं एवढं मॅग्नेटिक फ्लक्स आहे, हे एवढे नंबर ऑफ टर्न्स आहे. म्हणून सेल्फ इंडक्टन्स काय येणार? ते येणार 100. इथे येणार 5 × 10⁻⁵ आणि डिवाइड बाय 2. 2 × 1 = 2, 250. बरोबर ना? 5 × 5 = 25. आणि हा 0 ह्याच्यामध्ये ऍडजस्ट झाला तर 10⁻⁴ होईल. बरोबर ना? आणि युनिट आहे हेनरी, किंवा तुम्ही जर मिली हेनरीमध्ये करत असाल तर म्हणजे एक जस्ट आयडिया, आता मी तर ऑप्शन नाही बघितले. 2.5 होणार ते, कारण मायनसमध्ये पॉवर कमी करायचं असेल तर डेसिमल लेफ्टला शिफ्ट होतो. म्हणजे 10⁻³ झालं, म्हणजेच 2.5 मिली हेनरी येऊ शकतं. बघूया आपण काय आन्सर दिलेलं मी. हेनरीमध्येच ठेवलं त्यांनी, हेनरीमध्येच ठेवलंय, पण त्यांनी इथे कन्वर्ट केलंय बघा -3, म्हणजे हे आन्सर. समजतंय का? एक मिनिट दाखवतो पुन्हा मी, बघून घ्या. बघा पुढे. हो सर. Coil having effective area A is held with its plane normal to the magnetic field of induction B. The magnetic induction is quickly reduced to 25% of its initial value in 2 seconds. Then EMF induced across the coil will be what? आता EMF कधी इंड्यूस होतो? जेव्हा फ्लक्स चेंज होतो तेव्हा. बरोबर ना? मॅग्नेटिक इंडक्शन हे किती कमी झालं? 25%ने कमी झालं. किती वेळामध्ये? 2 सेकंडमध्ये. आपला फॉर्म्युला काय सांगतो? E इज इक्वल टू dφ/dt. बरोबर? किंवा त्याला आपण असं घेऊ शकतो, φ2 - φ1/t. बरोबर? आणि फ्लक्सचा फॉर्म्युला काय? B × A. ऍक्च्युली फ्लक्स चेंज नाही झालाय, तर तुमचा हा बी चेंज झाला त्यांनी असं दिलं, आणि बी चेंज झाल्यामुळे फ्लक्स चेंज झाला. म्हणजे ऍक्च्युली फॉर्म्युला तुम्हाला जर घ्यायचा झाला ना, तर तो A × B2 - B1/T असा घ्यावा लागेल. आणि हे जे काय B2 - B1 जे आहे ना, ते 25%ने कमी झालं. म्हणजे B2 - B1 मायनस साईन येणार ते, कारण कमी झालं म्हणून, अकॉर्डिंग टू लेन्झ लॉ. 25%ने कमी झाला, म्हणजेच ते राहिला किती डिफरन्स? 75% राहिला. बरोबर ना? म्हणजे तुमचं जर B2 जो आहे तुमचा, हा काय आला? B1 मायनस किती? 25/100 इंटू B1 असा आला ना. 25%ने कमी झाला म्हणजे B1 कॉमन, म्हणजे 75/100. बरोबर ना? मग आता आपल्याला चेन जो आहे हा B2 झाला तुमचा, 75/100. आता मी कसं लिहितो बघा, B2 आहे किती? B1 इंटू 75/100 मायनस B1. बरोबर ना? B2 ची व्हॅल्यू किती आली? 100 - 7. बरोबर आहे? आणि डिवाइड बाय 2 सेकंड. ओके. मग त्याच्यामध्ये आपण B1 जर कॉमन काढला तर 100 इथे किती येईल? 25 येईल. बरोबर ना? 75 - 25 -25/100 डिवाइड बाय 2. ठीक आहे. आणि एरिया पण मला वाटतं दिलेला आहे, गिवन मध्ये ना एरिया. एरिया A दिलाय फक्त.
बरोबर. मग हा B1 म्हणजे तुमचा इनिशियल आहे, तर त्यांनी इनिशियल दिलाय का? दिलं बघा, इनिशियल बी दिलेलं आहे. ठीक आहे. मग आता हा ए म्हणजे एरिया, बी म्हणजे इंडक्शन, आणि 25/100. तर 25/100 म्हणजे किती असतं? 25/100 म्हणजे 1/4 ना. म्हणजे आन्सर काय राहील? AB × 1/4. बरोबर. आणि हा 2 आहे डिवाइड मध्ये 1/2, म्हणजे AB/8 राहील आन्सर. AB/8. कळालं काय केलं ते? मेन फॉर्म्युला हा होता, पण त्यांनी फ्लक्स चेंज होता असं सांगितलं ना, इंडक्शन चेंज होत आहे. पण फ्लक्स इज इक्वल टू मॅग्नेटिक इंडक्शन इंटू एरिया. त्यामुळे ते एरिया कॉमन काढला मी दोघांमधला. पण B2 माहिती नव्हतं, B1 त्यांनी बी घेतलेला आहे, आणि B2 हा B1 मधनं 25% कमी झालेला आहे. म्हणून 75/100 × B1 आलं, त्याच्यामध्ये पुट केलं आणि पुढे सॉल्व्ह केलेलं आहे. AB/8 ऑप्शन अपेक्षित आहे आपल्याला. नाही, पण ते AB/4 दिलंय, काहीतरी आपल्याला मिस्टेक होते. तर 3AB/8 असेल. सॉरी, ह्याच्यामध्ये थांबा. हा किती झाला? मॅग्नेटिक इंडक्शन इज क्विकली रिड्यूस टू 25%. हा, रिड्यूस टू आहे ना याच्यामध्ये. रिड्यूस टू म्हटल्यावर तुमचा B2 असा येणार, म्हणजे हे एक शब्द नीट न वाचल्यामुळे इथे बघा काय झालं. B2 जर रिड्यूस बाय असतं, म्हणजे इंडक्शन रिड्यूस बाय असतं, तर हे बरोबर होतं. B1 - 25/100 × B1, 25% कमी झाला. आता तसं नाही आहे, त्यांनी काय सांगितलं, 25% कमी झाला, म्हणजे डायरेक्टली 25/100 × B1 येणार. कळलं मी काय बोललो ते? हे तुमचं आन्सर हे येणार, B2 जागी 25/100 × B1, म्हणजे इथे इथे 25 येणार. आणि ते 25 आल्यामुळे 100 इथे येणार. 25 - 100 म्हणजे ते 75 येणार. आणि 75/100 म्हणजे 3/4 येणार. आणि 3 आल्यामुळे इथे 3 येणार. कळलं? रिड्यूस बाय असतं तर डिफरन्स घ्यायचा, आणि रिड्यूस टू असेल तर डायरेक्ट 25% घ्यायचा, इनिशियलच्या 25%. समजताय फरक? फरक समजलाय तुम्हाला? परत सांगू? हा जरा सांगा. समजलाय? नाही, जरा थोडं ते एक्सप्लेन, फरक सांगाल पुन्हा एकदा? बरं ठीक आहे. कुठलं हे वाला? हा.